मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात अनुसूचित जमाती मोर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चर्चा करण्यात आली। दिनांक 30 मार्च रोजी नरीमन पॉइंट मुंबई येथील प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या सूचनेनुसार अनुसूचित जमाती मोर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रथम नागपूर येथील आदिवासी समाजातील राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झालेल्या मायाताई इनवते आणि अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार देवराज होली यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। नंतर सभेला सुरुवात झाली। त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साकारलेल्या भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे राबवाव्यात याबाबत आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मुद्देसूदपणे सांगितलं। तसंच आदिवासी लोकांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, रहिवासी दाखला मिळत नसल्यामुळं शासनाच्या अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावं लागत आहे असं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असता प्रत्येक तालुका जिल्हानिहाय या बाबींचा विचार करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल असं आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं। आदिवासी पारधी समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून त्याची समिती स्थापन करण्यात आली आहे। त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी जातीनं लक्ष घातलं आहे। त्यामुळं भविष्यात येणाऱ्या काळात आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक बळ मिळाल्यानं समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी वेळ लागणार नाही असं मनोगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं। नव्यानं राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झालेल्या नागपूरच्या माजी नगराध्यक्षा मायाताई इनवते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की मला अचानकपणे राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाल्याचं कळताच मला विश्वासच बसला नाही। इमानदारीनं एकनिष्ठ राहून पक्षाचं काम करत राहिल्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आदिवासी समाजाला एक प्रकारे न्याय दिला आहे। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि टाळ्यांचा कडकडाट होऊन आवाज घुमत राहिला। यावेळी व्यासपीठावरील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी मंत्री अशोक उईके, खासदार मायाताई इनवते, आमदार हरिश्चंद्र भोई, अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष देवराज होली, प्रदेश संयोजक किशोर काळकर, एसटी मोर्चा महामंत्री सुदर्शन शिंदे यांची भाषणं झाली। आपली ओळख तुमची आणि माझी जी ओळख आहे हे आपली कुठेतरी जुळलेली नाळ आहे। कुठेतरी नात्यात आपण जुळतो, कुठेतरी कुलदैवाच्या आधीनं आपण जुळतो। आपलं नातं आहे, हे नातं कधी न तुटणार आहे आदिवासी समाजाचं। कारण जगाच्या पाठीवर असलेला इतिहास जो आहे तो आदिवासी समाजाचा आहे। हा गौरवशाली इतिहास आदिवासी समाजाचा आहे। त्यामुळे हात जोडून विनंती करतो की आपला इतिहास सुद्धा संपुष्टात आला नाही पाहिजे। नाही तर आजकाल तर झालं, आता माननीय प्रदेशाध्यक्ष बोलले मोर्चाचे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून, मित्र आपण समजदार, आपण एका मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे। आपण एखाद्या वेळेस एखादी पोस्ट आली। या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। त्यामध्ये प्रामुख्यानं एसटी मोर्चा उपाध्यक्षा कोमल चव्हाण, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, पुण्याच्या नगरसेविका राजश्री काळे, एसटी मोर्चा सचिव नकुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले, ॲडव्होकेट सुरेश काळे, उद्धव भोसले, साहित्यिक तथा समाजसेवक देवीदास काळे, शिवा काळे मुंबई, रमेश पवार, सचिन काळे, शीतल काळे, बाईती काळे यांच्यासह महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते।